घरची मोठी सून स्नेहल दुःखी होती. स्वयंपाकघरात उभी राहून ती आपले अश्रू पुसत भांडी धुत होती. तेवढ्यात मागून धाकटी सून आली आणि तिचे अश्रू पुसत ती म्हणाली, दीदी का रडते आहेस? अरे माझं बाळ, तुझे कोणी लागत नाही का? हे ऐकून स्नेहलने तिला मिठी मारली आणि म्हणाली, छोटी, मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. पण आज सासूबाईंनी मला ज्या प्रकारे टोमणे मारले त्यामुळे ते मला आवडले नाही. मी दुःखी झाले. घरातील सर्वांना माहीत आहे की माझे पती वडील बनण्यास सक्षम नाहीत. तरीही सासूबाई मला म्हणू लागल्या की तूच मुलाला जन्म देण्यास उशीर केलास. जर तुम्ही लवकर प्रयत्न केले असते तर तुम्हाला मूल झाले असते. तूच बघ, धाकट्या सुनेच्या लग्नाला आता फक्त 1 वर्ष झाले आहे आणि तिने वर्षाच्या आधीच आनंदाची बातमी जाहीर केली आहे. फक्त याच गोष्टीचं मला वाईट वाटलं. जर कमतरता माझ्या पतीत असेल तर मला कशाला टोमणे मारले जात आहे. ती रडायला लागली. काही क्षण शांत राहिल्यानंतर स्नेहल म्हणू लागली, असो, मी माझ्या पतीवर खूप प्रेम करते. मला त्यांच्या या कमतरतामुळे काही त्रास नाही. अगं, आम्ही दोघं मुलं दत्तक घेण्याच्या विचारात आहोत. त्यासाठी आई त्यासाठी नकार देत आहेत. परंतु मला सतीशने सांगितले की यावेळी प्रमोशन झाल्यावर तो मुलं दत्तक घेण्याचा प्रयत्न करेल. कारण सध्या तो कामात खूप व्यस्त आहे. त्याला ऑफिसच्या कामासाठी 1-2 वेळा बाहेर गावी जावं लागेल. त्यानंतर सर्व काम पूर्ण करून आम्ही मूल दत्तक घेऊ. हे ऐकून नंदिता आनंदी झाली आणि म्हणाली, दीदी तुम्ही सदैव आनंदी राहा. आई थोड्या जुन्या विचाराच्या आहेत. तुम्ही त्यांचे बोलणे मनावर घेऊ नका. हळूहळू दिवस निघून गेले. नंदिताला अजून घरातील बरीचशी कामे करता येत नव्हती. त्यामुळे स्नेहल तिची काळजी घेत असे. लवकरच 9 महिने उलटून गेले आणि नंदिताने एका गोंडस मुलाला जन्म दिला. घरातील सर्वजण खूप आनंदात होते. पण या प्रसंगात सुद्धा तिच्या सासूने मोठ्या मुलाला आणि सुनेला टोमणे मारायला कमी केले नाही. त्या म्हणाल्या, आता तर सर्वजण अगोदरपेक्षा जास्त टोमणे मारतील. लहान मुलगा बाप झाला आणि मोठा भाऊ असंच बसून आहे. मात्र आनंदी वातावरणात त्यांचे बोलणे कोणी मनावर घेतले नाही. कारण दुःखी होऊन वातावरण त्यांना बिघडवायचे नव्हते. दरम्यान सतीशला कार्यालयीन कामासाठी बाहेरगावी जावे लागले. आता स्नेहल घरात एकटीच होती. दरम्यान सासूच्या मनात आणखी वेगवेगळे प्लॅन जन्माला येऊ लागले होते. त्या विचार करत होत्या की मोठ्या मुलात कमतरता आहे म्हणून काय झालं? धाकटा मुलगा बाप होण्यास सक्षम आहे आणि त्यांनी अनेक वेळा ऐकले होते की 2 भावापैकी एका भावाला त्रास होतो तेव्हा दुसरा भाऊ त्याला मदत करतो. म्हणून एके दिवशी त्या त्यांची धाकटी सून नंदिताकडे गेल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, तू मला एवढ्या लवकर आनंदाची बातमी दिलीस याचा मला खूप आनंद झाला आहे. मुन्नासारखे गोंडस बाळ आपल्या घरी आलं आहे. मी विचार करत आहे आता मोठ्या सुनेने बाळ जन्माला घालून माझी इच्छा पूर्ण करावी. एवढीच माझी इच्छा आहे. आता तिची ओटी पण भरली पाहिजे. तेव्हा नंदिता हसत म्हणाली, काही काळजी करण्याची गरज नाही आई. लवकरच दादा आणि वहिनी एक मूल दत्तक घेणार आहेत. नंतर आपल्या घराच्या अंगणात प्रत्येकी 2 मुलं खेळतील. हे ऐकून तिची सासू म्हणाली, अरे, अनोळखी माणसाचं रक्त अनोळखीच रक्त असतं. आपल्या घरात फक्त आपलं स्वतःचं मूल यावं. नंदिता आश्चर्याने म्हणाली, परंतु आई, जेव्हा डॉक्टरांनी सांगितले आहे की ते दोघं आई वडील होऊ शकत नाहीत तेव्हा कोण काय करू शकतं? आणि आजच्या जमान्यात दुसऱ्यांचं रक्त काय आणि आपलं काय? जो आपल्यासोबत प्रेमाने राहतो तोच आपला बनतो. आणि आजच्या काळात स्वतःची मुलं आपल्या आईवडिलांना वेदना देत नाही का? असो, ही दादा आणि वहिनीची वैयक्तिक बाब आहे. आपण कोण त्यांच्यामध्ये बोलणारे? त्यांना विचार करू द्या, त्यांनी काय करायला हवं. पण तिची सासू म्हणू लागली, हे बघ सुनबाई, मी काही वेगळा विचार केला आहे. यात तुला मला साथ द्यावीच लागेल. विचार करून बघ. सतीशही सध्या घरी नाहीये आणि सुनबाई, आत्ता तुला तुझ्या पतीला टाळावे लागेल ना. कारण आत्ताच तुझी डिलिव्हरी झाली आहे आणि आता तुला डिलिव्हरी नंतर फक्त 30 दिवस झाले आहेत. त्यामुळे तुला रात्री तुझ्या पतीची काय गरज आहे? तू आज रात्री तुझ्या पतीला तुझ्या वहिनीच्या खोलीत जाऊ दे. मोठी सून कधी आई होणार? तुझा दीर नपुंसक आहे.
त्यामुळे आता तुम्हा दोघांवर कुटुंबाची इज्जत अवलंबून आहे. आता तर सर्वजण त्या दोघांवर असे प्रश्न उपस्थित करू लागले आहेत. आता मोठी सून आई कधी होणार? सासूचे म्हणणे ऐकून नंदिताच्या पायाखालची जमीनच सरकली. नंतर ती रागाने म्हणाली, आई, तुम्ही काय म्हणत आहात? हे अजिबात होऊ शकत नाही. मी माझ्या पतीला माझ्या वहिनीच्या खोलीत पाठवू शकत नाही. आई, तुमची विचारसरणी कळल्यानंतर मला तुमच्या विचाराची लाज वाटते. तेव्हा तिची सासू रागाने म्हणाली, हे बघ सुनबाई, तुला मुलगा झाला याचा अर्थ असा नाही की तू तुझ्या सासूशी भांडशील. तुला जन्म दिल्याचा अभिमान वाटत आहे का? एक लक्षात ठेव, तू या घरची धाकटी सून आहेस आणि त्यामुळे तुझी जागा नेहमीच तळाशी असेल. मी या घरची मालकीण आहे. या घरात काय होणार आणि काय नाही हे फक्त मीच ठरवेन. तेवढ्यात त्यांचा धाकटा मुलगा सुधीर रागाने पाहत त्याच्या आईकडे आला आणि म्हणाला, आई, हे सर्व काही माझ्या पत्नीला विचारण्या अगोदर तू विचार कर की तुझा मुलगा अशा दुष्कृत्यासाठी तयार होईल की नाही. माझ्या मोठ्या वहिनीला मी आईसारखं समजतो आणि तू, छी, मला याचा विचार करूनही लाज वाटते. जर तुला वाटत असेल आम्ही या घरात राहावं तर इतक्या घाणेरड्या गोष्टी तू विचारत सुद्धा आणू नकोस. तेव्हा त्याची आई रागाने म्हणाली, तुम्ही माझे ऐकले नाही तर तुम्ही लोक या घरातून निघून जा. तेवढ्याच स्नेहल मागून आईच्या खोलीत आली आणि म्हणू लागली, या दोघांच्या बोलण्याला सोडा सासूबाई, पण तुम्ही असा कसा विचार केला? मी मुलं जन्माला घालण्यासाठी अशी वाईट गोष्ट करू शकेल? थांबा, मी आता सतीशला फोन करून सर्व काही सांगते. असं म्हणत स्नेहलने लगेचच रागात तिच्या पतीला फोन करून सर्व काही सांगितलं. तर दुसरीकडे सतीशलाही आश्चर्य आणि काळजी वाटली. तो म्हणाला, काळजी करू नकोस, मी माझे काम इथे असे सोडून घरी येत आहे. माझे कुटुंब चांगले राहावे यासाठी मी येथे काम करत आहे आणि माझ्या पाठीमागे माझ्या पत्नीसोबत असे वाईट कृत्य करण्याचा कट रचला जात आहे. दोन्ही मुले आईच्या विरोधात उभी राहिली, पण आईला तिची एकही चूक दिसत नव्हती. कौटुंबिक बाबी घरातच राहतील असं ती वारंवार सर्वांना समजावून सांगत होती. अगदी प्राचीन काळी घराची इज्जत वाचवण्यासाठी हे सर्व केले जात असे. पण त्यांची दोन्ही मुलं चिडली होती. दोन्ही सुना आपापल्या खोलीत जाऊन बसल्या आणि मुलं सुद्धा त्यांच्याशी बोलत नव्हते. सतीश घरी आल्यावर तो थेट त्याच्या आईकडे गेला आणि म्हणाला, आई, मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. आम्ही खूप दिवसापासून म्हणत आहोत की आम्ही मुलं दत्तक घेऊ, पण तू आजपर्यंत त्या गोष्टीचा मान राखला पाहिजे होतास. मी स्वीकारतो की मी बाप होऊ शकत नाही, पण याचा अर्थ असा नाही की ही माझ्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. अगं आई, माणसांना कोणते कोणते आजार होतात. जर मी बाप बनू शकलो नाही तर म्हणून काय झालं? आम्ही आमच्या आयुष्यात एक मूल दत्तक घेण्याच्या विचारात आहोत आणि आता मी एक मूल दत्तक घेईन आणि सर्वांना सांगेन की हो, मी बाप होण्यास सक्षम नाही. त्यामुळे माझे काय नुकसान होते ते मी बघेन. सतीशचे बोलणे ऐकून त्याची आई चिडली आणि ती म्हणाली, जर हे सर्व तुम्ही ठरवलंच आहे तर तुम्ही या घरातून बाहेर निघून जा. सतीश म्हणू लागला, मला वाटलंच होतं तू असंच काहीतरी बोलशील. काळजी करू नकोस, मी घर सोडून निघून जातोय. असं म्हणत तो रागाने त्याच्या खोलीत गेला. आता सुरुवातीला घरातील सर्वजण आईवर रागावले होते. कोणी कोणाशी बोलत नव्हते. मुलांची वृत्ती बघून आई हळूहळू नरम होत गेली. तिला तिची चूक कळली नव्हती, पण आता ती कोणालाच काही बोलत नव्हती. अवघ्या महिन्यानंतर सतीशने एक गोंडस मुलगी दत्तक घेतली होती. कोणीही त्याला काहीही विचारले तर तो म्हणायचाच, हो, आम्ही दोघं आई वडील होऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही एक मुलगी दत्तक घेतली आहे. काही दिवस लोक बोलत होते. त्यानंतर हळूहळू सर्व काही सामान्य झालं. इकडे आई आजारी पडू लागली. त्यामुळे नंतर कोणीही तिला काही बोललं नाही आणि हळूहळू सर्वजण तिच्याशी सामान्यपणे वागू लागले. जरी प्रकरण खूप मोठे होतं तरी आता त्याच्या आईच्या वाढत्या वयात आईबद्दल मनात द्वेष बाळगून ते कुठे जाणार. त्यामुळे त्यांनी त्यांच्या आईची काळजी घेण्याचे
व सेवा करण्याचे ठरवले होते आणि आईला हे देखील समजले की तिच्या म्हातारपणात तिची काळजी आणि सेवा कोणीही करणार नाही. त्यामुळेच ती आता मुलांना काही बोलली नाही. मुले हुशार होती हे चांगले आहे आणि त्याने त्यांचे म्हणणे ऐकले नाही किंवा आईला म्हातारपणी एकटे सोडले नाही. नाहीतर त्यांनी अशा गरीब मनाच्या स्त्रीला सोडलं असतं तर तिच्या म्हातारपणात तिची काळजी घेणारे कोणीच नव्हतं. कारण तिची सेवा करण्यासाठी दुसऱ्याला ठेवणे इतके पैसे तिच्याकडे नव्हते. त्यात त्यांच्याकडे जुने घर होते. असो, काही लोक इतरांवर अवलंबून राहूनही अशा मूर्ख गोष्टी करतात आणि तो व्यक्ती विचार करतो तो घरचा मोठा आहे तर तो जे काही बोलेल ते त्याच्या मुलांना मान्य होईल. कारण आई वडील घरावर राज्य करतात पण मुलांना स्वतंत्र जगू देणे हे पण त्यांचे कर्तव्य नाही का? मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.